अरे झाले का काम? हो झाले बघता रे. ते तेवढं गंज फुकून द्यायचे राहिले. ते झाडं गिड बाबोया गिबोया त्या तोडल्या धुऱ्यावरला तुमच्या. मला ते तेवढं गंज फुकूनच द्यायला लागत होते ना. काय आले इकडे? अरे काही जीव आहे का नाही आम्हाला? भुका लागल्या ना म्हटलं. आता एक काम करतो, आम्ही जातो घरी आणि जेवण करून येतो म्हटलं. अबे आता घरी जासान काही येसान काही. अरे गंज द्या फुकून आणि मग जा ना. अरे बा तुमचं तर काही लागलं राजा शांताराम भाऊ. अरे राजा भुका लागल्या आता. पोटात पहिले पोटात काही नाही का पडलं तर पुढचं काम होईल, नाही तर पुढचे काम होतील का? अबे लेको हो तुम्ही दोघं बिनाले का ऐदी भोकाच्या? अरे लग्न करून टाका मस्त पैकी. टेन्शन नाही राहत. किती दिवस रणबी फिरसान बे गावात. मस्त पैकी बायको सकाळी सकाळी डबा देते करून. मस्त डबा घेऊन वावरात यायचं. अरे शांताराम भाऊ करायला तर आम्ही एका पायावर तयार आहो ना हो. अरे पोरी कशी असली चालते ना, लंगडी लुळी काळी बैरी भोकणी नोकणी. अरे कशी असली चालते. आम्ही करायला एका पायावर तयार होऊन पोरी द्यायला तर पाहिजे कोण. हो बहीण मायरे त्याचे वांदे व्हायला लागले मोठे आहे की नाही. अरे बापा एक टाइम होता शांताराम भाऊ, मा बाप मले म्हणे बरं घे लग्न करून घे लग्न करून. काय मी 25-26 चाशीन त्या टायमाले. त्या टायमाला मी मा बापाले म्हणू काय हो वयस काय माय वयस काय. आता बसतो राहिलो राजा. आता जो माया कालखंडातला सगळा स्लॉट होता तो निघून गेला. आणि आता जो नवीन स्लॉट आहे तो काय आपल्या बजेटात बसून राहिला. बजेटाच्या बाहेरच पू राहिला बाबा. तसंच असते बाबू. प्रत्येक गोष्ट कसं आहे वेळेत करून घ्या आपल्या आपल्या. बाबू कसं आहे आपापल्या टायमाला आपापल्या कामं करून घ्या. जे काम ज्या वेळेत झालं का नाही तर बरं राहते. नाही तर मग कसं आहे म्हणतात ना हिंदीत काय कशी आहे ते हा अब पस्तानीच आहे का हो तर जब सडिया सुख गई घेत. हो राजा तुमच्या बोललं म्हणजे अर्धा 1 घंटा आधीच गमाव नाही. आम्ही जातो राजा जेवण करून येतो ना. अबे काल का मी अकोल्याला गेलतो म्हटलं. माझ्या दिमागात एक आयडिया आला म्हटलं. ज्यांना आपण करोडपती होऊ शकतो म्हटलं. करोडपती शमायला डायरेक्ट करोडपती. अरे तुम्ही जर का करोडपती झाले तर मी लखपतीत होतोच. पण तुम्ही करोडपती हा लखपती. अरे मी तर कोणाचा ना कोणाचा पती होतोच. मग आयडिया सांगा आयडिया सांगा. अरे काल कोणी मी गेलतो अकोल्याला. तिकडे गेलो तर एक माणूस कोणी अरे इतकुसा डबा होता. इतकुसा त्यात 200 रुपयाचं शेत विकत जाबो. 200 रुपये डबा. विचार कर म्हटलं तेवढं शेत एका टायमाला आपण कुत्र्या जोडलं ना एका लाईट चाटून घेते म्हटलं ते कुत्रं. तेवढासा डबा ते 200 रुपयाला विकत जाय. मग आता यानं आपण करोडपती कसं होणार? अबे टाकल्या वाहनाच्या आता समजलं लग्न करून निवडून राहिलं. अबे बिझनेस माइंड पाय बिझनेस माइंड. आता अबे आपण राहतो जंगलाच्या एरियात. आपलं गाव आहे इकडे बळला खळला इकडे. अबे लागीन तेवढे शहद आले का आपल्या इकडे. लागीन तेवढे म्हटलं असे मोह आहेत जगू जागी लागेल. आणि हा आता उन्हाळ्याचा टाइम आहे जस्ट. आता सगळ्या झाडाचे पानं झडले असतील ना सगळ्या इकडे ते शहदचे कांदे आहेत का लटके असतील म्हटलं. मग तुम्हाला कसं काय माहित हो? मला तुम्ही हिंदी पिक्चर बी लई रंग पाहत रे हो. आता काय करा तुमच्या टायमाला त्याचे माणसं आले असे गाणे म्हणतात की झाला यल्ला का बिबी बू लाली का बिगा बू असे गाणे म्हणतात. काय समजत नाही आमच्या टायमाला गाणे. पतझड सावन वसंत बहार एक बरस के मौसम सार फाजवा मौसम प्यार सा इंतजार सा. राजा काय ऐकण्याच्या कानातून रक्त काढून राहिले. मी काय म्हणतो रे त्या गाण्याचा आणि कांद्याचा काय संबंध? अबे अडांचोट चाडांचोट. अबे आता हिवाळा होऊन गेला. हिवाळ्याच्या उन्हाळ्या मनात कनी जास्त करून फुलं धरतात. पाहिल्यात का पैसाले फुलं धरतात काळसाले फुलं धरतात. सगळीकडे फुलं धरलेलं असतात म्हटलं. त्या फुलाचा मधुमक्ख्याच्या अटकणी या माशा आपल्या मोहाच्या या रस काढतात आणि सहज जमा करतात. आणि आता कसं आता लागला उन्हाळा मग काय होते झाडे सगळे पानझड झाले होते. आणि झाडी पानझड झाली की मग ते टक्कन दिसते मो कुठी आणि कुठी नाही समजला. मग आता सरळ सांगा ना कोणा भोकात गोजू राहिले तिकडे. पतझड सावन वसंत बहार. चला मग रोजची एखादी बाटली जरी निघली तर बक्का मायना म्हटलं पैसा हो का शांताराम भाऊ पैसा. हो बे जरा दम धर असं एकदम हल्ला नाही करता येणार त्याच्यावर. काय ना काही साहित्य लागते काय ना काही अवजार लागतात ना आपले हथियार लागतात ना. अरे राजा आपण काय युद्धावर चाललो हथियार पाहिजेत आपल्याला. अबे मोह झाडणं कोणी युद्धापेक्षा कमी नाही बाबू. एक बाजार का माशा जर का मागे लागल्या की नाही कुठून घुसतील कुठून निघतील विचार बी करू शकशील असं म्हणतात. मग सांगा बा काय काय अवजार लागतात. अरे कायची मीटिंग भरली रे अडसा. मी काय म्हणतो शांताराम भाऊ एखादी माचीस गिचीस आहे का तुमच्याकडे? काय रे माचीस खायला पाहिजे तुम्हाला? राजा आम्ही आता मोह झाडाचा बिल्यान केला म्हटलं. मस्त पैकी आता जंगलात हिंडतो आम्ही मोह पाहतो आणि मस्त मोह झाडतो. फिर पैसा होगा शांताराम भाऊ पैसा. सोन्या भाऊ होणार करोडपती मी होणार लखपती. आणि हा काय कोणाला करोडपती होते 100%. बैल मायले मायाला या जिटीस चिपकोला. पाहा ना राजा शांताराम भाऊ डायलॉग सुरू करू राहिले डायलॉग.
जाऊ दे ना रे, एवढ्या तेवढ्या गोष्टी नसतात बाहेर ना. काय लगा तू बी लहान लहान गोष्टीचं पतंगड करता बे. त्याला घोड्यासारखा झाला पण अक्कल काहीच नाही लाय का झाली. तुम्ही माझ्या अकलीवर नका जाऊ बरं. 10वीत 35.35% पास झाला म्हटलं मी. अरे बा, एवढं पास होऊन त्या मास्तरवर उपकार केले असतील. मग मास्तर घरी आलता म्हटलं सम्मानाने टीशी येऊन आलता आपली, भाऊ डबल शाळेत नको येऊ म्हणून. हे बारा बोट्यो, आता आम्ही बी कसं मोह झाड्यात चाललो. मी का म्हणतो, अलग अलग मोह झाड्यापेक्षा कॉम्पिटिशन केल्यापेक्षा कसं आहे, सगळे मिळून झालो. 100 भले 2, 200 भले 3. अरे तसं नाही, 3 तिघाडा काम बिघाड आहे म्हटलं. आणि आपलं तर काही खरं नाही दिसून आलं मला. हे यायचे तोंड पाहिले की दिवस खराब जाते. म्हणून जाते सगळे बोनूस. हे कॅन्डे मुका बस रे, तुला काही समजे ना उमजेन बाबा. मला लगीन करून लयच वेळ करता का तू. चाल द्या बा मग तुमच्या मनानं आता कसं करायचं तर. हे बाबे पोट्यो, आपल्याला काही ना काही हथियार पाहिजे जातात आपल्याला मोह झाडा लागतं म्हटल्यावर खाली आत नाही जाता येणार. आपल्याला कशी एखादी बकेट लागणार सेहत जमा करायला. एक युवा माचीस आणि गौऱ्या घेऊया लागतील बरं का. अरे गौऱ्या आणि माचीस काय काम काय, गौऱ्या आणि माचीसचं करता काय त्याचं तुम्ही. अरे बा, त्याच्या कसं तो कांदा असते की मोजा, त्याच्या खाली दुपट केलं का नाही, त्या माशा अशा फळतात इकडे तिकडे माशा पय आल्या की मग कसं डांग घेतली की पय आलं, त्याच्या डोळ्यात दुपट जाते ना, मग आग करते त्या डोळ्याची आणि ते इकडे तिकडे पळतात डसत नाही. अरे राजा, दुपटच सोळा लागते ना. आता मी याच्यासाठी एवढा झमेला काय लगी माचीस आणा आणि गौऱ्या आणा हे आणा. मी का म्हणतो, तुम्ही 10 रुपये द्या, मी उठशापचं पाकिट आणतो. हे उठशापचं बिंडला आणलं की अख्ख्या माशा म्हटलं त्या दाना फान जवळ दिसतील. अशी बिळ ओळख जाईल आणि असं दुपट सोडत जाईल, अशी बिळ ओळख जाईल, कसं दुपट सोडत जाईल. माशा डायरेक्ट खलास. अबे गंजाडी कॅन्डो, अख्ख्या माशा गंजाडी बनवायचा विचार आहे का बे तुझ्या. दुपट फेकील म्हणते त्याच्या तोंडावर दुपट. अबे त्या दुपट फेकल्यावर नळ्यात घुसतील आणि कुठे डसतील हे सांगा लागेल नाही बाबू लोकायले. जेवढे कामं सांगितले तेवढेच करा, त्याच्यावर काही तुमचे खोपडे काही चालू नका. चाली इतकुशे मेंदू आहेत तुमचे, जालले मोठे घासाले. चला असे जास्त वापर ना करत जो मेंदूचा, कमी होते तो. अबे तांचे नाजिया जवलातले गो माणसं काढून रगत येऊ राहिलं म्हटलं, आणि तुम्ही गाणे म्हणून राहिले का बे. मायाडाला डबल सोडला. तू का बसणार आहे टाकली. थांब ना जरा, डायलॉग चोरला मग बसून लावलं त्यानं. आता जर का कोणा गाणं म्हटलं की नाही तर त्याच्या कुटी लात मारीन, त्याने विचार करा. ओके चला पुढे चला. थांबा बे, थांबा पुढे कोणी जाणार नाही. जवानो एक साथ सावधान, पुढे कोणीच जाणार नाही. काय वाटते मित्रांनो तुम्हाला, शांतारामला काऊन अडवलं सगळे. काऊन नाही जाऊ तुला शांताराम पुढे. काय मेळ काय नेमका याचा. सगळ्यांना इल्लात नाही करणार ना. आता तुम्हाला पार्ट 3 बघायला लागेल भाऊ याच्यासाठी. आता जरा जानेवारी नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग कसं आपण भेटू पुन्हा का नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काय करा तुम्ही, जय हिंद जय महाराज.